टाइट होती चुकून. गुड इव्हिनिंग. आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ हा घटक पाहतोय. आता तुम्हाला स्क्रीनवर एक आकृती दिसते पहा. या आकृतीचं नाव आहे इष्टिकाचिती. आता इष्टिकाचितीची सर्वप्रथम आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. आता मला सांगा, या इष्टिकाचितीला एकूण किती कडा आहेत रे? कडा 12. बरोबर आहे. किती कडा आहेत? 12. कडाला इंग्रजीत काय म्हणतात? Edges. स्पेलिंग EDGES, इजेस. आणि त्यातलं पहिलं जे अल्फाबेट आहे ते ई आहे. म्हणजे कडासाठी ए अक्षर वापरायचं. आता कडा बघा, इथं तुम्हाला दाखवतो. ही पहिली कडा, ही दुसरी कडा, पुन्हा ही उभी तिसरी कडा, चौथी कडा. आता बघा आडव्या बघूया. ही पाचवी कडा, सहावी, सातवी आणि आठवी. आता ही 9वी कडा, इथं दिसते ती 10वी कडा, 11वी कडा आणि ही 12वी कडा. म्हणजे या आकृतीला एकूण किती कडा आहेत? 12. मी लिहितोय त्याप्रमाणे लिहून घ्यायचं सगळं. कडाला इंग्रजीत इजेस म्हणतात आणि इजेस मधलं पहिलं अक्षर ई आणि ई ची संख्या 12 आहे. आता पृष्ठे किंवा त्याला आपण पृष्ठभाग असं म्हणतो, ते लिहा. पृष्ठभाग स्वच्छ हस्ताक्षरात लिहा. तास झाल्या लगेच फोटो ग्रुपवर पाठवायचे तुम्ही. आता पृष्ठभागाला इंग्रजीत काय म्हणतात सांगा? Surface. सरफेसेस किंवा दुसरा शब्द काय आहे? फेसेस पण म्हणतात. पृष्ठे, सरफेसेस किंवा फेसेस. फेसेस मधलं पहिलं अक्षर कुठलं आहे? F. आता मला सांगायला पृष्ठभाग किती आहे? वरचा 1, खालचा 1, मधलं 4. म्हणजे एकूण पृष्ठभाग किती? 6. कडाला ई ची किंमत 12, पृष्ठभागाला एफ ची किंमत किती? 6. कडा झालं, पृष्ठभाग झालं. आता आपण कोपरे घेऊया. कोपरे, कोपऱ्याला दुसरं काय शब्द आहे? शिरोबिंदू. कोपऱ्याला काय दुसरा शब्द आहे? शिरोबिंदू. आता शिरोबिंदूला इंग्रजीत काय म्हणतात सांगा बघू? Vertex. एक शिरोबिंदूला व्हर्टेक्स आणि अनेक शिरोबिंदू असल्यावर Vertices.
बरोबर. VERTICES व्हर्टायसिस. आता व्हर्टायसिस मधलं पहिलं अल्फाबेट कुठला आहे? व्ही. व्ही. मग या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत म्हणजे किती कोपरा आहेत? 8. 8 कोपरा आहेत. बरोबर आहे. हा, आता बघा मी ऑयलरचं सूत्र तयार करणार आहे. 12 किंवा असं करतो, एकच मिनिट. 6 अधिक 8 किती येणार? 6 आणि 8 ची बेरीज सांगा. 14. 14. मग उजवी बाजू 14 येण्यासाठी 12 मध्ये किती मिळवावं लागणार? 2. 2. बघा आता 6 आणि 8 14, 12 आणि 2 14. आता 6 म्हणजे कोणाची किंमत आहे रे? F ची. आणि 8 कोणाची किंमत आहे बघा? व्ही. उजव्या बाजूला 12 कोणाची किंमत आहे? E ची. HS. ते आता अधिक 2 मिळवायचं. बघा ह्या सूत्राला म्हणायचं ऑयलरचं सूत्र. सर्वांनी ऑयलर सूत्र लिहून घ्या. F अधिक V बरोबर E अधिक 2. F म्हणजे कडा, V म्हणजे शिरोबिंदू, F म्हणजे पृष्ठभाग, V म्हणजे शिरोबिंदू, E म्हणजे कडा. सांगा सूत्र ऑयलरचं. F अधिक V बरोबर E अधिक 2. सर्वांना समजलं ऑयलर सूत्र? हो सर. आता पृष्ठफळ म्हणजे काय? पृष्ठफळाला आपण इंग्रजीमध्ये सरफेस असं म्हणतो. सरफेस एरिया. पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या बाजूचं क्षेत्रफळ होय. पृष्ठफळ म्हणजे ज्या पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज. आणि घनफळाला आपण इंग्रजीत व्हॉल्यूम म्हणतो. घनफळ म्हणजे काय? एखाद्या वस्तूनं अवकाशात व्यापलेल्या जागेला काय म्हणायचं? घनफळ म्हणायचं. आता आपल्याला पृष्ठफळ आणि घनफळाचा अभ्यास करायचा या घटकामध्ये. हा, आज आपल्याला पहिला घटक पाहिजे. सर्वांनी लिहून घ्या. इष्टिकाची तिल्या एकाकडा. सूत्र महत्वाचे येतात इथं. एकाकडल्या इष्टिकाची ती. आता शेजारी इष्टिकाची तिची आकृती दिलेली आहे. इष्टिकाची तिला किती कडा आहेत रे? 12. आता ही जी कडा आहे ह्याला लांबी म्हणायचं. लांबीला ये अक्षर वापरतो. पुन्हा त्याच्यावरची ही सुद्धा कडा लांबीच आहे. त्याच्यावरची ही कडा सुद्धा लांबीच आहे आणि ही कडा सुद्धा लांबीच आहे. म्हणजे किती कडा लांबी आहेत? 4 कडा लांबी आहेत. आता ही कडा आहे ती रुंदी आहे बघा. रुंदीला आपण ब्रेड म्हणतो. ब्रेड मधलं बी अक्षर. ही कडा सुद्धा रुंदी आहे. पुन्हा ही एक कडा रुंदी येणार आणि ही एक कडा रुंदी येणार. म्हणजे किती कडा रुंदी आल्या? 4. उंची आपण बघू. ही कडा उंची येणार. उंचीला आपण एच अक्षर वापरणार आहे. पुन्हा ही पण उंची, पुन्हा ही एक उंची आणि इकडे ही एक उंची. म्हणजे 4 कडा लांबी आहेत, 4 कडा रुंदी आहेत आणि 4 कडा काय आहेत? उंची. आता एल ला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? लेंथ. LENGTH. लेंथ म्हणजे लांबी. पुन्हा बी वर सुरुवात होणार. BREADTH. ब्रेड म्हणजे रुंदी. आणि एच म्हणजे उंची. उंचीला काय म्हणतात इंग्रजीत? हाईट. हाईट म्हणजे उंची. हा, आता आपण इष्टिकाची तिचं वक्र पृष्ठफळ काढणार आहोत. वक्र पृष्ठफळ म्हणजे उभे पृष्ठफळ. माईक बंद करा. माईक चालू आहे. शिवम शिंदे माईक बंद करा सगळ्यांनी. ओके. वक्र पृष्ठफळ म्हणजे उभे पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे उभं जे 4 पृष्ठभाग आहेत
त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज. वक्र पृष्ठफळ म्हणजे उभी जी 4 पृष्ठ आहेत त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज. किंवा दुसरं एक सूत्र बघा, वक्र पृष्ठफळ जर काढायचं असेल का नाही तर तळाची परिमिती गुणिले उंची हे सूत्र वापरायचं. लिहून घ्या सगळ्यांनी. वर इष्टिका किती लिहिलंय, वक्र पृष्ठफळ सूत्र लिहा, तळाची परिमिती गुणिले उंची. वक्र पृष्ठफळ बरोबर तळाची परिमिती गुणिले उंची. लिहिलं का? आता तळ कुठल्या करायचा आहे मला सांगा. हा तळ खालचा कुठल्या करायचा आहे? हा आयत. आयत. मग आयताच्या परिमिती सूत्र इथे लिहायचं. आयताच्या परिमिती सूत्र काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात बरोबर, 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि गुणिले उंची. उंचीला आपण कुठला लेटर वापरलेला आहे? H. सगळ्यांनी सूत्र लिहून घ्या. इष्टिकाची तिचं वक्र पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L अधिक B कंस पूर्ण गुणिले H. लिहिलं का? आता आपल्याला पाहिजे इष्टिकाची तिचं एकूण पृष्ठफळ. आता मला सांगा एकूण किती पृष्ठ आहेत रे? 6. मग 6च्या 6 पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची. आता तळाचा जो पृष्ठभाग आहे सगळं पृष्ठभाग आयताकृती आहे. मग तळाच्या पृष्ठभागात क्षेत्रफळ येणार लगतच्या बाजूंचा गुणाकार LB आणि वरचा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुद्धा LB. मग LB अधिक LB, LB अधिक LB 2 LB. आता याचं किती क्षेत्रफळ येणार आहे? B गुणिले H BH आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठभाग याचं सुद्धा BH. मग BH अधिक BH 2BH. हा 2BH बरोबर आहे. आणि हे पुढचा जो पृष्ठभाग आहे त्याचा LH आणि त्याचा विरुद्ध पृष्ठभाग LH. मग LH अधिक LH 2LH. हा आता या तिघांमध्ये आपण 2 कॉमन जर काढलं तर आत काय राहणार? 2 कॉमन काढल्यावर कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH. समजा कसं काय? इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ काय सूत्र आहे? 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. लिहिलं का हे सूत्र? हो सर. हा आता शेवटचं सूत्र आहे तिचं घनफळ. आता इष्टिकाची जर घनफळ काढताना तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची असं सूत्र लिहा पुढं. इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता तळ कुठल्या करायचा आहे रे? आयत. मग आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. तळाचं क्षेत्रफळ L गुणिले B आणि त्याला उंची H न गुणायचं म्हणजे गुणिले H. म्हणजे इष्टिकाची तिचा घनफळ सूत्र काय? L गुणिले B गुणिले H. बघा आपण इष्टिकाची तिची 3 सूत्र पाहिली. त्यामध्ये वक्र पृष्ठफळ सूत्र काय? 2 कंसात L अधिक B गुणिले H. एकूण पृष्ठफळ सूत्र काय? 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. आणि घनफळ सूत्र काय? L गुणिले B गुणिले H. 3 सूत्र लिहिली का सर्वांनी? हो सर. आता आपल्याला पाहायचं आहे 2 नंबरची आकृती आहे ती घन. आपण इष्टिकाची तिला इंग्रजीत क्युबॉइड म्हणतो आणि घनाला क्यूब म्हणतो. आता इष्टिकाची ती आणि घन यात फरक आहे रे. इष्टिकाची तिची लांबी रुंदी आणि उंची वेगळ्या मापाची असते. घनाची लांबी रुंदी उंची समान असते. म्हणजे घनाच्या 12च्या 12 कडा समान लांबीचे असतात.
आणि अजून एक फरक आहे, इष्टिकाची तिचा प्रत्येक पृष्ठभाग आयताकृती असतो, घनाचा प्रत्येक पृष्ठभाग चौरसाकृती असतो. मग आपण घनाची कडा काय करूया, ए मानूया. मग ही बाजू ए येणार, ही पण ए, ही ए, ही. आता रुंदी बघा, सगळ्या रुंदी ए मानूया आपण, आणि उंची सुद्धा ये, कारण मी आता तुम्हाला सांगितलं सर्व कडा काय आहेत, समान लांबीच्या आहेत, त्यामुळे सगळंच येणार. 12ची 12 कडा आपण ए घेऊया. आता वक्र पृष्ठभाग सूत्र काय, मगाशी काय लिहून दिलं आपण, तळाची परिमिती गुणिले उंची. तळ चौरसाकृती आहे, मग चौरसाची परिमिती सूत्र काय रे, चौरसाची 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू, बाजू आपण ए मांडली, आणि गुणिले उंची पण काय मांडली, ए. मग सांगा 4 ए ला ए न गुणल्यावर काय येणार, 4a वर्ग. घनाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 4a वर्ग. ए म्हणजे घनाची कडा आहे, ए काय आहे, घनाची कडा किंवा घनाची बाजू म्हणा. ए ही काय आहे, घनाची कडा. आता घनाचं एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठभाग किती आहेत रे घनाला, 6. एक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र वापरायचं, म्हणजे ए वर्ग. मग ए वर्गची 6 वेळा बेरीज केल्यावर काय येणार, 6a वर्ग. हा 6a वर्ग येणार. करेक्ट. शेवटचं सूत्र राहिलं घनाचं घनफळ. मग अशी काय सूत्र सांगितलं रे, इष्टिकाचे जे घनफळ काढायचं, तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची, बरोबर ना. हो. मग इथं तळ चौरस आहे, मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय, बाजू वर्ग, आणि गुणिले उंची, उंची सुद्धा येच. मग ए वर्गला ए न गुणल्यावर काय येणार, ए चा घन. बघा 3 सूत्र आहेत, घनाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 4a वर्ग, घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6a वर्ग, आणि घनाचं घनफळ बरोबर a घन. ए म्हणजे घनाची कडा. लिहिली का तिन्ही सूत्र, हो सर. हो सर. हो सर. लगेचच आपण वहीवर लिहिलेल्या नोट्सचा फोटो काढून मला ग्रुपवर पाठवायचे. अजिबात वेळ घालवायचा नाही, फक्त तास संपल्यानंतर. आता कोणी एक फोटो काढत बसू नका, सगळ्या नोट्स. आता 3 नंबरची जी आकृती आहे त्याला आपण वृत्तचिती म्हणतो, इंग्रजीमध्ये याला सिलेंडर म्हणतात, आणि वृत्तचितीला दुसरं मराठी नाव काय आहे, दंडगोल. आता मी तुम्हाला सांगितलं इष्टिकाचितीला 6 पृष्ठभाग असतात, घनाला पण 6 पृष्ठभाग असतात. मग मला सांगा या वृत्तचितीला किती पृष्ठभाग आहेत रे, 3च. त्यामध्ये वरचा पृष्ठभाग वर्तुळाकार आहे, खालचा पृष्ठभाग वर्तुळाकार आहे, आणि मधला पृष्ठभाग वक्र आहे. म्हणजे 2 सपाट पृष्ठभाग आणि मधला वक्र पृष्ठभाग, असं किती पृष्ठभाग आहेत वृत्तचितीला, 3. हा, आता वृत्तचितीचं वक्र पृष्ठभाग काढण्यासाठी मगाशी काय सूत्र सांगितलं सांगा, मगाच्या 2 आकृतीचं वक्र पृष्ठभाग सूत्र काय सांगितलं, तळाची परिमिती गुणिले उंची. आता परिमिती काय शब्द येतं, तळ वर्तुळ आहे, वर्तुळाची परिमिती असते का, 2 पाय. वर्तुळाचा परिघ असतो, म्हणजे तळाचा परिघ गुणिले उंची हे सूत्र इथं वापरायचं. आता तळ वर्तुळाकार आहे, मग वर्तुळाच्या परिघा सूत्र सांगा मला, 2 पाय आर. आणि उंचीला कुठलं अक्षर वापरतात, एच. अगदी बरोबर. आता मला सांगा पाय म्हणजे काय रे, पाय काय भानगड आहे, 22/7 किंवा 3 त्याची किंमत आपण 22/7 घेतो.
आणि जर उदाहरणामध्ये दिली असेल 3.14 तर 3.14 घेतो. ह्या दोन्हीपैकी एक पायची किंमत आपण घेतो. आर म्हणजे काय रे? आर इथे खाली लिहिले बघा. आर म्हणजे काय? त्रिज्या. ज्या. आणि एच म्हणजे काय? एच म्हणजे हाईट. हाईट म्हणजे उंची. हा सांगा मला आता वृत्तचितीचं वक्र पृष्ठभाग काढण्याचं सूत्र काय आता सांगितलं आपण? 2 पाय 2 पाय आहे. आता एकूण पृष्ठफळ काढताना वक्र पृष्ठफळामध्ये तळाचं क्षेत्रफळ आणि वरच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ मिळवायचं. मी अगोदर वक्र पृष्ठफळ काढलेलं येतो. वक्र पृष्ठफळ सूत्र काय? 2 पाय आर एच. आता तळाचं क्षेत्रफळ काय येणार आहे? तळ वर्तुळ आहे, मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. आणि वर्तुळ आहे त्याचं पण पाय आर वर्ग. मग खालचं पाय आर वर्ग आणि वरचं पाय आर वर्ग. पाय आर वर्गची 2 वेळा बेरीज काय येणार? 2 पाय आर वर्ग. बरोबर आहे, 2 पाय आर वर्ग. आता ह्या दोन्ही मधून 2 पाय आर मी कॉमन घेतलं. सांगा कंसामध्ये काय राहील? पहिल्या पदामधून फक्त एच राहते ना, एच प्लस दुसऱ्यामधून फक्त आर राहते. सांगा सूत्र. वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय? 2 पाय कंसात 2 पाय आर एच अधिक आर. आणि शेवटचं एक सूत्र राहिलं वृत्तचितीचं घनफळ. आता माग काय घनफळ सूत्र लिहून दिले रे मी? तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची, बरोबर ना? हो. काय लिहून दिले सूत्र? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग तळ वर्तुळ आहे, मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. आणि त्याला उंची एच न गुणायचं. म्हणजे वृत्तचितीचं घनफळ सूत्र काय झालं? पाय आर वर्ग इंटू हाईट. पाय आर वर्ग एच. ही तिन्ही सूत्र फार महत्वाची आहेत बरं का. हे 1 नंबरचं, हे 2 नंबरचं आणि हे 3 नंबरचं. हा पुन्हा एकदा आपण वाचूया. वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच. वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर कंसात एच अधिक आर. आणि वृत्तचितीचं घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. तिने लिहून घेतली का सूत्र? हो सर. हा. आता त्यानंतर 4 नंबरची जी आकृती आहे त्याला शंकू म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला कोन म्हणतात. कोन म्हणजे आपला आईस्क्रीमचा कोन बघा असा असतो. वासुदेवाची टोपी पण या आकाराची असते की नाही? आता मला सांगा शंकूचा पृष्ठभाग किती रे? ज्या पद्धतीने आपण पाहिलं इष्टिकाचितीला 6 पृष्ठभाग, घनाला 6 पृष्ठभाग, वृत्तचितीला 3 पृष्ठभाग, मग शंकूला पृष्ठभाग किती? आता खालचा जो सपाट पृष्ठभाग आहे तो वर्तुळ आहे आणि मधला वक्र आहे. वर पृष्ठभागच नाही, वर टोक आहे. म्हणजे ह्याला पृष्ठभाग किती पक्ष येत आहेत? 2. हा आता याचं मात्र बर का, मगाशी आपण म्हणलो नाही तळाचा परी गुणिले उंची, तळाची परिमिती गुणिले उंची, ही सूत्र शंकूला वापरता येणार नाही. कारण खालचा आणि वरचा पृष्ठभाग जर समांतर असेल, वरचा आणि खालचा पृष्ठभाग जर समान क्षेत्रफळाचा असेल, तर आपण मागच्या 3 मध्ये जे सूत्र वापरलं ते वापरू शकतो. ते वापरता येणार कारण वर टोक आहे. टोक असल्यामुळे हे सूत्र पाठच करायचं बरं का. आता मी सूत्र तुम्हाला लिहून देतो. पहिल्यांदा पाय घ्यायचं, पुन्हा त्रिज्या आर घ्यायचं आणि पुन्हा यल घ्यायचं. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडणार सर यल म्हणजे काय? आता मला सांगा, ह्या आकृतीमध्ये एक त्रिकोण तयार झालेला आहे. समजा वरचा शिरोबिंदू ए घेतला, तळाचा केंद्रबिंदू ओ घेतला आणि इकडे बी बिंदू घेतला. मला सांगा एओ बी काय झाला रे? काटकोन त्रिकोण तयार झाला. त्यामध्ये एओ उंची आहे, एओ काय आहे? उंची. आणि ओबी ही काय आहे? त्या शंकूची त्रिज्या आहे. आणि ही एबी काय एबी, त्या एबी ला आपण स्मॉल एल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? एल. आता एल चा अर्थ काय?
इंग्रजीमध्ये यल ला स्लॅन्ट हाईट म्हणतात. काय म्हणतात इंग्रजीमध्ये? Slant height. आता मराठीत काय म्हणतात त्याला? तिरकस उंची. तिरकस उंची. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडणार तर एच म्हणजे काय? तर एच ही लंब उंची आहे. एच ही काय आहे? लंब उंची. तुम्ही लिहून घ्या तिथं. एच म्हणजे लंब उंची आणि यल म्हणजे तिरकस उंची आणि आर ही त्रिज्या आहे. ते नाही लिहिलं तरी चालेल. सांगा एच ला काय लिहिलं? लंब उंची आणि लंब स्मॉल ला काय लिहिलं? तिरकस उंची. तिरकस उंची. आता तुम्हाला सगळ्यांना पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे का रे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाचे बेरजेइतका असतो. मग या आकृतीमध्ये कर्ण कुठला येणार आहे? या आकृतीमध्ये AB. एबी. आणि एबी ला आपण काय म्हटलंय? एबी ला काय म्हटलंय आपण? यल. यल. तिरकस उंचीचा वर्ग. काटकोन करणारी पहिली बाजू आपण आर घेऊ. आर चा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू लंब उंची एच घेऊ. एच चा वर्ग. मग तिरकस उंची काढण्याचं हे सूत्र लिहून घ्या अगोदर. कुठलं? यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. अतिशय महत्वाचं हे सूत्र आहे. सर्वांनी लिहून घ्या. यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. तिरकस उंची काढण्याचं सूत्र यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. लिहिलं का? त्यानंतर वक्र पृष्ठफळ सूत्र लिहा. पाय आर यल. वक्र पृष्ठफळाचं सूत्र आर यल. आता एकूण पृष्ठफळ काढताना आपलं हे वक्र पृष्ठफळ आहे. त्या वक्र पृष्ठफळामध्ये तळाचं क्षेत्रफळ मिळवायचं. तळ वर्तुळ आहे. वर्तुळा क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर पाय आर वर्ग. वर्ग. आता ह्या दोन्ही पदामधून आपण पाय आर जर कॉमन काढलं तर कंसामध्ये पहिल्या पदातून यल राहते आणि दुसऱ्या पदातून आर राहते. हे सूत्र लिहून घ्या. आता शंकूचं एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर कंसात यल अधिक आर. शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर कंसात यल आर. आणि शेवटी घनफळ. आता समान तळाची त्रिज्या आणि समान लंब उंची असणारा जर शंकू आणि वृत्तचित्ती आकाराचं भांड जवळ ठेवलं तर शंकू आकाराच्या भांड्यात जर 1 लिटर पाणी मावत असेल तर वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात 3 लिटर पाणी मावतं. याचा अर्थ शंकूचं घनफळ आणि वृत्तचित्तीचं घनफळ यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. आता मला सांगा वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र काय होतं रे? ह्याच्या अगोदरचं घनफळ 2 पाय आर वर्ग हाईट. पाय आर वर्ग एच होतं. आता त्याच्या 1/3 पट पाणी या भांड्यात मावतं. म्हणजे याला 1/3 गुणायचं. म्हणजे शंकूच्या घनफळाचं सूत्र काय झालं? 1/3 पाय आर वर्ग एच. लिहून घ्या. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. तर यल वर्ग आर वर्ग प्लस एच वर्ग कशा सूत्र आहे? ते तिरकस उंची काढण्याचं. इथं वाटल्यास लिहू का मग? तिरकस उंची. तिरकस उंची. तिरकस उंची यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर यल. एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर कंसात यल अधिक आर आणि घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. झाली का लिहून चारी सूत्र? हो सर. आता शेवटचं एक सूत्र आहे गोल. हे 5 नंबरचं. आता या गोलाला आपण इंग्रजीमध्ये स्पेअर म्हणतो. गोल आणि वर्तुळ वेगळं बरं का.
वर्तुळ म्हणलं की आपल्या हातामध्ये मुलींच्या असा बांगडी, आणि गोल म्हणले की चेंडू, लाडू, ही गोलाची उदाहरणं आहेत. आता गोलाला पृष्ठभाग किती रे? एक. अगदी बरोबर, गोलाला एकच पृष्ठभाग आहे आणि तो पूर्ण पृष्ठभाग असा वक्र आहे. त्यामुळे गोलाला एकच पृष्ठभाग असल्या कारणानं गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं एकूण पृष्ठफळ अशी वेगळी सूत्र इथे काढायची नाहीत. गोलाचं पृष्ठफळच. मग आता गोलाच्या पृष्ठफळ सूत्र पाठच करायचं सगळ्यांनी. मला सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? पाय आर वर्ग. हा, पाय आर वर्ग. त्याला फक्त 4 न गुणायचं, झालं सूत्र तयार. लिहून घ्या सगळ्यांनी, गोलाचं पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर वर्ग. आता घनफळाच्या सूत्रामध्ये सुद्धा 4 पाय आर, फक्त वर्गाच्या जागेवर घन लिहायचा आणि 4 अंश आहे का नाही तर छेद 3 लिहायचा. मग गोलाच्या घनफळ सूत्र काय झालं? 4/3 पाय आर घन. गोलाचं घनफळ काय झालं? 4/3 पाय आर घन. सांगा आता गोलाचं पृष्ठफळ सूत्र काय? 4 पाय आर वर्ग. आणि गोलाच्या घनफळ सूत्र काय? 4/3 पाय आर घन. अशी सगळी सूत्र लिहून झाली का तुमच्या वहीमध्ये? हो सर. हो सर. हो सर. बघा, घनाची बाजू जर दुप्पट केली तर घनफळ 8 पट होते. बाजू दुप्पट करायची, 2 पट केली मग घनफळ 8 पट, म्हणजे 2 चा घन किती? 8. घनाची बाजू 3 पट केली तर घनफळ किती होतं? 3 चा घन 27 पट होतं. पुन्हा 1 घन मीटर म्हणजे 10 लक्ष घन सेमी. आता आपल्याला लागणार हे आहे बघा, हे लिहून घ्या तुम्ही, मी पूर्ण करतो ते. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी, हे लिहा सगळ्यांनी 4 नंबरचं. बाकीचं लिहू नका काय. हा बोला ना. ते घनफळ सूत्र काय आहे गोलाच्या? गोलाचं घनफळ 4/3 पाय आर घन. इथं आहे गोलाचं घनफळ 4/3 पाय आर घन. हा, आता महत्वाच्या मुद्द्यातलं हे 4 नंबरचं फक्त लिहा. 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी. बाकीचं लिहू नका. 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी. ठीक आहे, आता आपण नमुना उदाहरण आज फक्त पाहणार आहोत. 7 नमुना उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं नमुना उदाहरण बघा. एका बादलीची धारकता 10 लिटर आहे, म्हणजे त्या बादलीत किती लिटर पाणी मावतं? 10 लिटर. आणि ही बादली पाण्यानं पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? आता इथं आपण असं करूया, 1.25 लिटर म्हणजे किती लिटर किंवा 10 लिटर म्हणजे किती मिलीलिटर मध्ये काढूया. मला तुम्ही सांगा, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर असतं रे? 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. करेक्ट. बादलीची धारकता किती आहे? 1.25 लिटर. बादलीची नाही, 10 लिटर. मग 10 लिटरचं किती मिलीलिटर होणार? 10 मिलीलिटर. बरोबर आहे. 10 लिटर म्हणजे 10,000 मिलीलिटर. पुन्हा बाटलीत 1.25 लिटर पाणी मावतं. 1.25 म्हणजे आपण 1.25 लिहूया. पण 1.25 लिटरचं किती मिलीलिटर होणार? त्याला पुन्हा 1000 गुणा. 1250. बरोबर आहे, 1250 मिलीलिटर होणार. आता विचारलंय 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? मग कशा बाटल्या काढायच्या?
बाटल्यांची संख्या काढण्यासाठी कुणाचा भागाकार करायचा सांगा? आणि छेदामध्ये बाटलीची धारकता. मग बाटलीची धारकता किती आहे? मिलीलीटर मध्ये सांगा. बाटलीची धारकता किती आहे? 10,000. अगदी बरोबर, 10,000. आणि छेदामध्ये बाटलीची धारकता किती आहे? बाटलीत किती लिटर मिलीलीटर पाणी मावतं? 1,250. आता या शून्याला हा शून्य गेला, 25 न भागूया. 25 5 600, 25 चोक 100 आणि शून्य आणि 5 8 40. किती बाटल्या पाणी ओतावं लागल? 8 बादल्या पाणी ओतावे लागेल. सोपं आहे ना हे? हो सर. हा, आता पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणता गुणाकार गोलाचं घनफळ दर्शवतो? मगाशी आपण लिहिलेलं मला गोलाचं घनफळ तर सांगा. मगाशी आपण लिहिलं 4/3 गुणिले r चा घन. 4/3 पाय r घन. 4/3 r घन. r घन. 4/3 पाय r. पर्यायातील कोणता गुणाकार एवढा येतोय बघा बरं. पर्यायामध्ये कोणता गुणाकार एवढा येतोय? 3 नंबरचा पर्याय पर्याय क्रमांक 4. 2 नंबरचा पर्याय 4 पायावर दोन. आता इथं थोडं काय करूया, अंशामध्ये 4 आहे, छेदामध्ये 3 आहे, पुन्हा पाय घेतो. आता या r चा आणि या r वर्गाचा गुणाकार r गुणिले r वर्ग करा. म्हणून याचा 2 आहे. अक्षदा पिसाळ, माईक बंद कर अक्षदा. अर्जुन देशमुख माईक चालू आहे. अक्षदा पिसाळ माईक चालू आहे. तुम्ही माईक बंद करत नाही तो. अक्षदा पिसाळ माईक चालू आहे. बऱ्याच वेळा नाव घेतले मी रिमूव्ह करणार ग्रुप मधून. मला सर्वांचा माईक बंद करावा लागेल. हा, पुढचा प्रश्न आहे. एका इष्टिकाची ती ठोकळ्याची लांबी, रुंदी, उंची. म्हणजे लांबीला एल अक्षर वापरलंय, रुंदीला बी अक्षर वापरले आणि उंचीला एच अक्षर वापरलेलं आहे. तुम्हाला एल आणि बी चा गुणाकार म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार 60 दिलाय. बी आणि एच म्हणजे रुंदी आणि उंचीचा गुणाकार 24 दिलाय. एच आणि एल म्हणजे उंची आणि लांबीचा गुणाकार 40 दिलाय. आणि विचारलंय ठोकळ्याचं घनफळ. आता मला सांगा, आपण असं करूया, ह्या सगळ्यांचाच गुणाकार करूया. म्हणजे कोणाकोणाचा? एल बी चा, अजून कोणाची किंमत दिली या? बी एच, आणि अजून एक कोणाची किंमत दिलेली आहे? एच एल. ह्या तिघांचा गुणाकार करताना उजव्या बाजूचा गुणाकार लिहूया. एलबी ची किंमत किती आहे? 60 गुणिले बी एच किती आहे? 24 आणि गुणिले एच एल ची किती आहे? 40. आता इथं पण एल आहे आणि इथं पण एल आहे. एल गुणिले एल, एल वर्ग. बी आहे इथं पण बी आहे, मग बी गुणिले बी, आणि इथं पण एच आहे, एच गुणिले एच
आता इकडे मी काय करतो, सगळा गुणाकार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ह्या 60 ची फोड मी 10 गुणिले 6 करतो पा. 60 ची फोड काय केली, 10 गुणिले 6. पुन्हा ह्या 24 ची फोड 6 गुणिले 4 असे करतो आणि 40 ची फोड 10 गुणिले 4 असं करतो. आता मला सांगा, उजव्या साईडला प्रत्येक संख्या 2-2 वेळा आली का रे? बघा, इथं 10 आलं, इथं पण 10 आलं, इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. एल वर्गचं वर्गमूळ एल, बी वर्गचं वर्गमूळ बी, एच वर्गचं वर्गमूळ एच, एल बी एच. आता 10 गुणिले 10 म्हणजे 100 आणि 100चं वर्गमूळ काय राहणार मग 10. पुन्हा 6 गुणिले 6 36 आणि 36चं वर्गमूळ काय राहणार 6 आणि 4 गुणिले 4 16 आणि 16चं वर्गमूळ काय राहणार 4. आपल्याला ज्या ठोकळ्याचं गणपळ विचारलंय तो ठोकळा कुठल्या आकाराचा रे? इष्टिकाजिती. म्हणजे तुम्हाला इष्टिकाजितीचं गणपळ काढायचे. काय सूत्र मगाशी तुम्हाला लिहून दिलंय मी, बघा, क्षेत्रफळ गुणिले L गुणिले B गुणिले H. वर दिले का नाही रे, L B H चा किती गुणाकार काढलाय आपण? 10 गुणिले 6 गुणिले 4 करा या 3 संख्यांचा गुणाकार. 240. 240 आणि गणपळ असल्यामुळे याचं एक घन सेमी. 240 घन सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं ना सगळ्यांना? हो सर. हा, ओके. प्रश्न 4. एका शंकूचं वक्र पृष्ठफळ 47.10 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेमी आहे. तर लंब उंची काढा. आता त्रिज्या म्हणजे कोणाची किंमत दिली रे? आर ची. रेडियस किती दिलंय 3. आणि लंब उंची म्हणजे काय काढायचे? लंब उंचीला आपण कुठलं अक्षर वापरतो मगाशी? एच ची किंमत काढायची आहे. आणि पायची किंमत किती दिली त्यांनी? 3.14. आता शंकूच्या वक्र पृष्ठफळ सूत्र सांगा मला. मगाशी आपण लिहून घेतलंय का? पाय आर एल. पाय आर एल. पण एल माहित आहे का आपल्याला? एल नाही माहित. एल माहित आहे का? नाही. मग आपण पहिल्यांदा एल काढूया. एल काढण्यासाठी शंकूचं वक्र पृष्ठफळ सूत्र लिहितो. शंकूचे लिहितो बघा, वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळ काय सूत्र सांगितलंय मगाशी? पाय आर एल. बरोबर. मग शंकूचं वक्र पृष्ठफळाची किंमत डाव्या साईडला टाकतो. 47 पॉईंट किती आहे 10. पायची किंमत काय घ्यायला सांगितली बघा इकडं 3.14 गुणिले आर. आर ची किंमत काय घ्यायला सांगितली 3 आणि गुणिले एल. एल म्हणजे तिरकस उंची बर का. हा, आता 47.10 च्या जोडीला आपण उजवीकडच्या 2 संख्या नेऊया. आता जे उजवीकडं 3.14 आहे ते डावीकडे आल्यावर छेदात होणार आहे का नाही, आणि 3 जे अंशात आहे ते डावीकडे आल्यावर छेदात होणार. म्हणजे तिकडे फक्त एल राहिलं. आता वर पण 100 न गुणून खाली पण 100 न गुणू म्हणजे दशांश चिन्ह जाईल. आता वर 100 न गुणल्यावर 4710 झालं आणि 3.14 ला 100 न गुणल्यावर किती होणार 314 आणि गुणिले छेदात 3 आणि बरोबर एल. आता हे सोडवूया. 3 न भाग जातोय का बघूया. 3 एके 3, 3 पाची 15, 3 सत्ता 21 आणि 0 ला 0, 1570 आणि भागिले 314. आता 314 जर बघितलं ह्याची 5 पट येते बघा. 5 पट
कारण 31 ची 5 पट जर केली 314 ची 5 पट जर केली तर 1570 येते. 14 पंचे 70 आणि 3 पाची 15. म्हणजे तिरकस उंची किती आले रे? 5 पट 5 सेमी आले. 5 सेमी. हा आता आपल्याला काढायचे काय लंब उंची. मग तिरकस उंची सूत्र मग काय सांगितलं तुम्हाला? तिरकस उंची R वर्ग अधिक H वर्ग. R वर्ग अधिक H वर्ग. L वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग आहे का नाही? मग L ची किंमत आपल्याला 5 दिली आहे. मग L च्या ठिकाणी मी 5 टाकतो. म्हणजे 5 चा वर्ग, R ची किंमत 3 आपण दिलेली आहे. 3 चा वर्ग अधिक H चा वर्ग. आता 5 चा वर्ग 25 बरोबर 3 चा वर्ग 9 अधिक H वर्ग. आता 9 डावीकडे घेतल्या वजा होईल. 25 मधून 9 गेल्यावर किती येणार मग? 16. आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. 16 चा वर्गमूळ किती मग? 4. अशा पद्धतीने लंब उंची याची किंमत 4 सेमी आली. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 4. आता प्रश्न क्रमांक 5. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 28 सेमी आहे. त्यात पाणी आहे. मी वृत्तचिती आकाराचे एक पिंपच काढतो. असा वृत्तचिती आकाराचा हा काय आहे? पिंप आहे. आणि याच्यामध्ये असं पाणी आहे. याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. आणि याच्या तळाची त्रिज्या किती तुम्हाला? 28 सेंटीमीटर बरोबर. आणि त्या पाण्यात 44 सेमी लांब, 14 सेमी रुंद व 8 सेमी उंचीचा ठोकळा टाकला. बघा असा एक धातूचा ठोकळा टाकला ह्याच्यात. आता मला सांगा हा ठोकळा टाकल्यामुळे काय होणार आहे? पाण्याची पातळी काय होणार? थोडी तरी अगोदर एवढी पातळी होती होणार. म्हणजे एवढी पाण्याची पातळी काय झाली? वाढली. आता पाण्याची पातळी जी वाढली तो जो आकार आहे तो सुद्धा वृत्तचिती असणार आहे. जी पाण्याची पातळी वाढली तो आकार कुठला असणार आहे? वृत्तचिती. म्हणजे वाढलेल्या पाण्याचं घनफळ म्हणजे ते एक प्रकारचं वृत्तचितीचं घनफळ आलं. वाढलेल्या पाण्याची जी धारकता आहे त्यालाच आपण वृत्तचितीचं घनफळ म्हणूया. आणि किती पाणी वाढलं? तर या ठोकळ्याच्या घनफळा इतकं. आता ठोकळ्याची लांबी रुंदी उंची दिली म्हणजे ठोकळा कुठल्या आकाराचा असणार आहे? इष्टिकाची. घनफळ येतं मी. म्हणजे वृत्तचितीचं घनफळ बरोबर इष्टिकाचितीचं घनफळ असं झालं. मग वृत्तचितीचं घनफळ काय रे? वृत्तचितीचं घनफळ सूत्र मगाशी आणि इष्टिकाची काय? L गुणिले B गुणिले H. माईक बंद करा रे सगळे. माईक चालू आहे मला बघू द्या. वारंवार सांगून पण कोणातरी माईक चालूच राहतोय. ठीक आहे. आता आपण असं करूया डाव्या साईडला वृत्तचितीची त्रिज्या आणि उंची काढायची. पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल? उंची म्हणजे आपण कॅपिटल एच ची किंमत काढणार आहोत. आता पायची किंमत किती घेऊया? 22 वृत्तचितीची त्रिज्या किती दिली आहे? 28. इथं 28 गुणिले 28 आणि गुणिले H. आता उजव्या बाजूला कोणाची इष्टिकाचितीची लांबी किती दिली आहे? 44 गुणिले इष्टिकाचितीची रुंदी किती दिली आहे? 14.
आणि गुणिले उंची किती दिली आहे इष्टिकाची तिची 8. हा आणि तुम्हाला 7 1 7 7 चौक 28. आता आपण डावीकडे फक्त एच ठेवूया, बाकी सगळं उजवीकडे नेतो. अगोदर उजवीकडचं मी हायस देतो 44 गुणिले 14 गुणिले 8. आता डावीकडे जी अंशात आहे ती छेदात नेतो. 22 छेदात जाणार, 4 पण छेदात जाणार आणि 28 पण छेदात जाणार. आता अंशाने छेदाला सिम्प्लिफाय करा. 22 एके 22, 22 दुनी 24, 14 एके 14, 14 दुनी 28. पुन्हा ह्या 2 ला हे 2 गेलं आणि 8 ला 4 न भागा, 4 दुनी 8. 2 सेमीनं उंची वाढेल पाण्याची. मग 2 सेमी आहे का पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. तुम्ही मला सांगा रे, माईक कोणाला चालू आहे, तुम्ही बोलत जा. माईक चालू कोणाचा आहे? बर ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आता कितवा झाला रे आपला? 5वा झाला ना? डायरेक्ट 7वा कसं काय आला? एकच मिनिट, माझं लिहिताना प्रश्न बरोबर आहे, फक्त अंक टाकाय चुकलाय. हा 6वा प्रश्न आहे. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास घनाचे घनफळ किती पटीनं वाढेल? आता आपण पहिल्या घनाचं घनफळ V1 मानूया. आपण घनफळाला व्हॉल्यूम म्हणतो. आता घनाच्या घनफळ सूत्र काय रे? बाजूचा घन. मग पहिल्या घनाची बाजू किती दिली? 2. म्हणजे ए ची किंमत 2 टाकली तर 2 चा घन किती येणार मग? 8. आता दुसऱ्या घनाच्या घनफळ आपण V2 म्हणूया. आता ते आपण घनाचं घनफळ सूत्र A घनच येणार. आता इथं घनाची बाजू 4 मीटर घ्यायची. मग अशी ए ची किंमत 2 घेतली, आता किती घेऊया? 4 घेऊया. म्हणजे 4 चा घन काय येणार? 64. आता प्रश्न आहे, एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीनं वाढेल? किती पटीनं वाढेल? 8 पटीनं. 8 पटीने वाढेल. बरोबर आहे. अगोदरच्या घनफळाची 8 पट म्हणजे नंतरच्या घनाचं घनफळ. म्हणजे याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सर. क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे पहा. एका शेतात 20 मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटरचा खड्डा खणल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाळीचा थर तयार होईल? आता इथं एक लक्षात ठेवा, जो शेतामध्ये खड्डा खणलेला आहे त्याच्यातली माती आणि ज्या मैदानावर आपल्याला ती माती पसरवायची तिथली माती ही सारखीच असणार आहे. म्हणजे थोडक्यात खड्ड्याचे घनफळ इथं मी लिहितो, खड्ड्याचे घनफळ. खड्ड्याचं घनफळ म्हणजे खड्ड्यामध्ये असणारी माती बरोबर ज्या मैदानावरती माती पसरवायची त्या मातीचं घनफळ इथे येतो, त्या मातीचं घनफळ. आता खड्ड्याचं घनफळ, खड्डा कुठल्या आकाराचा आहे रे? ही लांबी असणार आहे.
ही रुंदी असणार आहे आणि ही उंची. लांबी, रुंदी, उंची म्हणल्यावर आकृती कुठली असणार आहे? इष्टिकाची. इष्टिकाची. म्हणजे इष्टिकाची तिचं घनफळ डाव्या साईडला आपण लिहूया आणि ती माती खड्ड्यातून खणून ज्या मैदानावर पसरायची आहे त्या मैदानावर जो मातीचा ढीग तयार होणार आहे तो ढीग पण कुठल्या आकारात असणार आहे? सुद्धा इष्टिकाची तिचं असणार आहे. म्हणजे दोन्हीकडे सुद्धा इष्टिकाची तिच्या घनफळ सूत्र वापरायचे. फक्त आपण त्यांची माप वेगळी असल्यामुळे डावीकडचं कॅपिटल घेऊया. इष्टिकाचे घनफळ सूत्र काय? लांबी गुणिले उंची. आणि उजवीकडची माप आपण वेगळी असल्यामुळे स्मॉल घेऊया. स्मॉल एल गुणिले स्मॉल बी गुणिले स्मॉल एच. आता डावीकडे आहेत ती सुरुवातीची माप. सांगा एल ची किंमत किती घेऊया? कॅपिटल एल ची 20. पुन्हा कॅपिटल बी 10 आणि कॅपिटल एच 5. आता उजवीकडं किती लांब तो ढीग आहे? 25. म्हणजे त्या ढिगाची जी लांबी आहे 25. स्मॉल एल किंमत 25 टाकतो. गुणुले 20 गुणुले h. काढायचे म्हणजे किती जाडीचा थर तयार होईल, म्हणजे किती जाडीचा म्हणजे किती उंचीचा थर तयार होईल, म्हणजे स्मॉल एच काढायचे आपल्याला. आता मी डावी बाजू हाईट लिहितो 20 गुणिले 10 गुणिले 5. आता उजवीकडे जे अंशात आहे ते डावीकडे छेदात होणार, म्हणजे 25 छेदात गेलं गुणुले 20 बरोबर h. एच उरलं. सांग आता सिम्प्लिफाय करूया. 10 एके 10 बे 10 20 बे एक बे 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 10 10 5 एके 5 5 5 5 25 आणि पुन्हा 5 एके 5 5 दोन्ही 10. 2. म्हणजे उंची किती आली? 2 मीटर आली. कारण अगोदरची जी डायमेन्शन आहे ते मीटर मध्ये आहेत. मग 2 मीटर पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. आता तुम्हाला मिली सेंटी डेसी शिकवलं का नाही मी? सगळ्यात उजवीकडे काय होतं? मिली. मिलीच्या डावीकडं सेंटी सेंटीच्या डावीकडं डेसी डेसीच्या डावीकडं मीटर घेऊया, मीटर. आता मला सांगा मीटर आणि डेसिमीटर मधला फरक आपल्याला बघायचा. इथं मीटर आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला डेसिमीटर आहे. मीटरच्या घरात मी 1 लिहिलं आणि डेसिमीटरच्या घरात 0 लिहिलं, तर 1 मीटर म्हणजे किती डेसिमीटर आहे? 10. मग 2 मीटरचं किती डेसिमीटर होणार? 20 डेसिमीटर. बरोबर आहे. क्रमांक 1 आणि 3. पर्याय क्रमांक 1. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 असे 2 पर्याय आहेत. अशा पद्धतीने आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ या घटकामध्ये इष्टिकाचिती, घन, वृत्तचिती, शंकू आणि गोल या प्रत्येकामध्ये वक्र पृष्ठफळ, एकल पृष्ठफळ, घनफळ अशी सूत्र पाहिली आणि त्या सूत्रावर आधारित नमुना 7 उदाहरणं पाहिली. उद्याच्या तासिकेला आपण स्वाध्याय 22 घेऊया. उद्याचा तास आपण उद्या संध्याकाळी न घेता उद्या सकाळी घेऊया. मी टायमिंग टाकतो थोड्या वेळाने ग्रुपवर. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.